अहमदनगरमध्ये मोक्याच्या ठिकाणी असलेल्या 10 गुंठे जागेवर ताबा मारण्याचा प्रयत्न झाला असून जेसीबीने तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे। अहमदनगरमधील सावेडी उपनगरातील मनमाड रोडवरील डी मार्ट शेजारील 10 गुंठे जागेवरील कंपाऊंड पत्र्याच्या शेडचे जेसीबीच्या साह्याने नुकसान करत ताबा मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी मयूर कटारिया यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी 7-8 व्यक्तींविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। फिर्यादी मयूर कटारिया यांचे आजोबा नतमल कटारिया आणि त्यांचे मित्र सोमनाथ देवळालीकर या दोघांनी मिळून 1994 साली मनमाड रोडवर सर्व्हे नंबर 241/4 येथे 10 गुंठे जमीन खरेदी केली आहे। दरम्यान 2004 मध्ये फिर्यादीचे आजोबा मयत झाल्याने संबंधित जमिनीला फिर्यादीचे वडील राजेंद्र कटारिया, चुलते रशिक कटारिया, संजय कटारिया, आत्या मंगल चोपडा आणि नूतन काठेड हे सर्वजण वारस लागले। तर संबंधित जमिनी शेजारी मन्नूशेरा कुकरेजा, भरत कुकरेजा, राजेश कुकरेजा यांची देखील जमीन आहे। त्यांच्याकडून फिर्यादीच्या जमिनीवर वारंवार अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याने त्यांनी 2023 मध्ये मोजणी करून पत्र्याचं कंपाऊंड केलं। संबंधित ठिकाणी सीसीटीव्ही बसवून व्यवसायाकरिता 2 पत्र्याचे शेड उभे केले, सुरक्षेकरिता दोघांना ठेवला। दरम्यान संबंधित जमिनीवर अनोळखी 7-8 व्यक्तींनी येऊन कंपाऊंड, पत्र्याचं शेड, सीसीटीव्ही आणि इतर साहित्यांचं जेसीबीच्या साह्यानं नुकसान केलंय असं मयूर कटारिया यांनी फिर्यादीत म्हटलंय। तर त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी अनोळखी 7-8 व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करतायत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर।